श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, संपूर्ण भारत देशात विकसित भारत संकल्प यात्रा ही परिवर्तनाची चळवळ मोठ्या जोमात सुरू असून या यात्रेला जनतेचा चांगला आणि वाढता प्रतिसाद मिळत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर रोजी झारखंडमधल्या खुंटी इथं हिरवा झेंडा दाखवून या योजनेचा शुभारंभ केला आणि आज या योजनेच्या मध्यावर मोदी यांनी या योजनेच्या विविध लाभार्थी व्यक्तींशी पुन्हा एकदा संवाद साधला. कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीमुळे लोकांच्या आयुष्यात येणारं परिवर्तन हे धैर्य, समाधान आणि स्वप्नांची गाथाच आहे, असे उद्गार मोदी यांनी यावेळी व्यक्त केले. गेल्या 10 वर्षात सरकारनं राबवलेल्या विविध योजनांमुळे गरीब आणि दुर्बल घटकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थी लोकांच्या कथा या मनाला समाधान देणाऱ्या अशाच आहेत. 50 दिवसात ही यात्रा लाखो लोकांपर्यंत पोहोचली आहे. या यात्रेमध्ये उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत नव्या जोडणीकरता 4.5 लाख अर्ज करण्यात आले आहेत, तर 1 कोटीपेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देण्यात आली आहेत. संकल्प यात्रेतील आरोग्य शिबिरांमधून 1.25 कोटी लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. 10 कोटी महिलांना स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून 7.5 लाख कोटी रुपये देऊ केल्याची माहिती मोदी यांनी दिली. ही यात्रा आतापर्यंत देशभरातल्या 6 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. विविध शासकीय कल्याणकारी योजनांचे लाभ समाजातल्या सर्व स्तरावरच्या लोकांना मिळावेत, हे या संकल्प यात्रेचं उद्दिष्ट आहे. या यात्रेचं एकूण स्वरूप आणि यात्रेमुळे झालेला मोठा जनसंपर्क याविषयी आमच्या विविध जिल्ह्यातल्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सांगली जिल्ह्यात 24 नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली. सुरुवातीला 6 व्हॅन, नंतर 5 व्हॅन अशा 11 व्हॅनद्वारे 10 तालुक्यात विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचत होती. परंतु आज अखेर 696 ग्रामपंचायतीपैकी 583 ग्रामपंचायतीमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली आहे. या यात्रेला ग्रामीण भागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पलूस, कडेगाव, खानापूर, कवठेमंकाळ या तालुक्यातील ग्रामीण भाग संकल्प यात्रेने पूर्ण केला असून मिरज तालुक्यातील 1 गाव तसंच शेराळा, जत, वाळवा, आटपाडी, तासगाव या तालुक्यातील काही ग्रामपंचायती शिल्लक असून येत्या 5 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती विकसित भारत संकल्प यात्रा पूर्ण करणार आहे. आज अखेर 583 ग्रामपंचायती पूर्ण केल्या असून 1,18,555 नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. या यात्रेदरम्यान 26,000 नागरिकांनी आरोग्य तपासणी केल्या आहेत. यामध्ये टीबी तपासणी 13,000 तर 5,000 नागरिकांनी रक्त तपासणी केली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस 508हून अधिक नवीन कनेक्शन देण्यात आले आहेत. या यात्रेदरम्यान आयुष्यमान भारत कार्ड 3,33,348 काढण्यात आले आहेत. सुरक्षा विमा योजनेचा 1,570 नागरिकांनी तर जीवन ज्योती विमा योजनेचा 1,269 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. या यात्रेदरम्यान ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक 128 गावात दाखवण्यात आला आहे. या यात्रेदरम्यान 21,000 महिलांचा सत्कार करण्यात आला असून 5,000हून अधिक स्थानिक कलाकारांचा सत्कार केला आहे. त्याचबरोबर 5,000 खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला आहे. स्वच्छता अभियानाअंतर्गत 34 ग्रामपंचायती तर हर घर जल योजनेअंतर्गत 37 ग्रामपंचायती अभिनंदन पात्र झाल्या आहेत. 2,118 लाभार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले आहेत. आकाशवाणीसाठी महेश भिसे, सांगली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ ज्या लाभार्थ्यांना अद्यापही मिळालेला नाही त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेच्या माध्यमातून पोहोचविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात या यात्रेला 23 नोव्हेंबरला 4 डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून सुरुवात झाली असून आतापर्यंत 6 व्हॅनच्या माध्यमातून जिल्ह्यातील 317 ग्रामपंचायतीमध्ये ही विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली. आतापर्यंत 95,795 नागरिक या यात्रेत सहभागी झाले. या यात्रेत विविध योजनांचा 2,046 लाभार्थ्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाल्याचे समाधान मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत व्यक्त केले. सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी 2,092 नागरिकांनी अर्ज भरून दिले. मतदान प्रक्रियेबाबत EVM व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिकही नागरिकांनी संबंधित गावात यात्रेदरम्यान पाहिले.
नागरिकांची यात्रेदरम्यान आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, मधुमेह तसेच क्षयरोग निदान, सिकल सेल चाचणी करण्यात आली. आरोग्य तपासणी अंतर्गत क्षयरोग निदान तपासणी 8,120 नागरिकांची तर सिकल सेल चाचणी 8,345 नागरिकांची करण्यात आली. तसेच या यात्रेत 4,145 महिलांना आणि 5,980 विद्यार्थ्यांना तसेच 580 खेळाडूंना विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन विकसित भारत संकल्प करण्याचा 54,025 नागरिकांनी यावेळेस केला. दरम्यान ड्रोनद्वारा शेतीत विविध औषधाची तसेच खतांची फवारणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक या यात्रेदरम्यान दाखवण्यात येत आहे. लाभार्थ्यांना मिळणाऱ्या योजनांच्या लाभामुळे सन 2047 पर्यंत भारत हे विकसित राष्ट्र म्हणून पुढे येणार आहे. आकाशवाणीच्या बातम्यासाठी वाशिमवरून सुनील कांबळे. रायगड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला 23 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला विकसित भारत संकल्प यात्रा रथास जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश मसे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलं. ग्रामीण आणि शहरी भागात या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 23 नोव्हेंबर ते 23 जानेवारी या काळात ही यात्रा जिल्ह्यात अलिबाग, कर्जत, पनवेल, उरण, खालापूर, पेन, माणगाव, रोहा, म्हसळा, पोलादपूर, तळा, मुरुड, श्रीवर्धन, सुधागड आणि महाड आदी तालुक्यात जाऊन शासनाच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवत आहे. 15 तालुक्यातील 810 ग्रामपंचायतीमध्ये ही यात्रा कार्यरत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने 470 कार्यक्रम विविध ठिकाणी राबवण्यात आले. 23 जानेवारी पर्यंत एकूण 810 कार्यक्रम राबवले जाणार आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेत विविध ठिकाणी आतापर्यंत घेतलेल्या कार्यक्रमात 1,04,145 जणांनी सहभाग नोंदवला. त्यात 47,173 पुरुष आणि 56,638 महिलांचा समावेश आहे. 9,556 जणांनी या यात्रेतील आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे. पनवेल महापालिकेत विकसित भारत संकल्प यात्रेचं आगमन झाल्यावर 7,000हून अधिक नागरिकांनी येथील कार्यक्रमांमध्ये विक्रमी सहभाग नोंदवला. धरती कहे पुकार के, मेरी कहाणी मेरी जुबानी यासारखे कार्यक्रम यावेळी झाले. शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता सर्व लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधी, अशासकीय संस्था आणि महिला बचत गट यांची प्रमुख भूमिका असणार आहे. त्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी यावेळी केलं. जिल्ह्यातील विकसित भारत संकल्प यात्रेत प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत स्वास्थ्य कार्ड योजना यांची माहिती देणारी दालने उभारण्यात आली होती. या दालनांच्या माध्यमातून नागरिकांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती घेतली. त्याचबरोबर ज्या नागरिकांनी आपले आयुष्यमान भारत स्वास्थ्य कार्ड काढले नाहीत अशा नागरिकांना यावेळी तात्काळ त्यांचे आयुष्यमान भारत स्वास्थ्य कार्ड काढून देण्यात आले. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग, रायगड. सामान्य नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, त्या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी सुरू करण्यात आलेली विकसित भारत संकल्प यात्रा नांदेड जिल्ह्यात 15 नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. आदिवासी भागातील किनवट तालुक्यातून या यात्रेला प्रारंभ झाला आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर पासून ग्रामीण भागातही 13 संकल्प रथाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे. त्याला नागरिकही उत्तम प्रतिसाद देत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 285 गावामध्ये ही संकल्प यात्रा पोहोचली आहे. यात्रेमध्ये विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जही स्वीकारले जात आहेत. 2,907 नागरिकांनी सुरक्षा विमा योजनेसाठी आपली नोंदणी केली आहे. 1,390 नागरिकांनी जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली आहे. विविध योजनांच्या माहितीसोबतच या संकल्प यात्रेदरम्यान नागरिकांची आरोग्य तपासणीही केली जात आहे. 43,881 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. 18,017 नागरिकांची क्षयरोग तपासणी तर 17,230 नागरिकांची सिकल सेल तपासणीही करण्यात आली आहे. पंतप्रधान घरकुल योजनेसाठीही 1,097 नागरिकांनी अर्ज दाखल केले आहेत. भारताला 2047 पर्यंत विकसित करण्याचा संकल्प या यात्रेदरम्यान केला जात आहे. 1,17,890 नागरिकांनी हा संकल्प केला आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी मेरी कहाणी मेरी जुबानी या अंतर्गत आपले अनुभव कथन केले आहेत. 1,031 नागरिकांनी आपले अनुभव यात्रेदरम्यान सांगितले आहेत.
नांदेड महापालिका हद्दीतही 24 डिसेंबर पासून संकल्प यात्रा सुरू झाली आहे. 30 डिसेंबर पर्यंत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी माहिती दिली जाणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना थेट घरपोच आपले अर्ज भरता येणार आहेत. आपल्या गावात, आपल्या प्रभागात ही यात्रा पोहोचत असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. आकाशवाणीसाठी अनुराग पोवळे, नांदेड. ग्रामीण भागाप्रमाणेच पुणे मुंबईसारख्या शहरी भागातही विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ नागरिक घेत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेला मुंबईसारख्या महानगरांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, उज्ज्वला योजना या योजनांसाठी पात्र असलेले वंचित नागरिक सहज पद्धतीने लाभ घेताना दिसत आहेत. केंद्र सरकारच्या योजनांच्या दालनांना स्थानिक नागरिक लाभ मिळवण्यासाठी रांगा लावत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टरांचा चमू स्थानिक लोकांचं रक्तदाब, शुगर, क्षयरोग, वजन, उंची आदी आरोग्य तपासणी करून उपचार करत मार्गदर्शन करत आहे. आरोग्य तपासणीत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा आकडा लक्षवेधी दिसतो. केंद्र सरकारच्या योजनांची माहितीपत्रके, दिनदर्शिका आणि माहिती पुस्तिकाही लोकांना वितरित करण्यात येत आहेत. शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत आणि नागरिक त्यांचा लाभ घेत आहेत. तसंच काही स्थानिक नागरिक योजनांसाठी अर्ज करत आहेत असं चित्र पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या योजनांमधून मिळालेल्या लाभाचा लाभार्थी अनुभव सांगून समाधान व्यक्त करत आहेत. आकाशवाणीसाठी मुंबईहून विनीत मासावकर. वाशिम इथले लाभार्थी भारत कांबळे या यात्रेमुळे झालेल्या लाभाबद्दल म्हणाले, आम्हाला पंतप्रधान योजनेतून घरकुल मिळाले. माझ्या आईचे घर झोपडीचे होते, आता पक्के घर झाले. पंतप्रधान योजनेतून आम्हाला चांगला लाभ मिळाला आहे, घरकुल भेटले आहे. श्रोते हो, यात्रेदरम्यान सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या अन्य काही लाभार्थी व्यक्तींच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. माझे नाव शोभा रमेश लोहार. शिराळा तालुक्यातील खराळे गावात विकसित भारत गाडी आली होती. शासनाची विविध योजनेची माहिती सांगण्यात आली होती. गटाच्या माध्यमातून शासनाची योजनाचा फायदा झालेला आहे. आम्हाला नुसताच उमेद अंतर्गत आमच्या बचत गटाला 1.5 लाख रुपये मिळालेले आहेत. कर्ज मिळालेले असून आमच्या गटाला महिलांनी ते वाटप केल्यानंतर महिलांनी छोटे छोटे उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे सरकारांचे आभारी आहे. मी आयशा मुश्ताक खान. स्वनिधीमधून मला 50,000चा लोन लाभार्थ झालाय. त्याबद्दल मोदी साहेबांचे धन्यवाद. मी शुभांगी मारुती वनंजे. मी श्रावस्ती नगर मध्ये राहते. आमच्याकडे विकसित भारत संकल्पना यात्रा आली होती. त्याच्यामध्ये आम्ही आयुष्यमान कार्ड काढून घेतलं. मला आणि माझ्या परिवाराला मोफत मध्ये उपचार 5 लाखापर्यंत होणार आहे. सरकारला मी धन्यवाद देते. श्रोते हो, आपल्यापर्यंत येणाऱ्या या प्रधानमंत्री विकसित भारत संकल्प रथाचं आपण स्वागत करूया. आपल्याला आपला विकास करायचा आहे. त्यामुळे या यात्रेतला संकल्प रथ आपल्या गावी पोहोचला की सर्वांनी तिथे जाऊन माहिती घ्या आणि योजनांमध्ये सहभागी व्हा. कारण विकसित भारत संकल्प यात्रा हीच आहे आपल्या प्रगतीचा मंत्र. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन राजेश शिरभाते.